राम कृष्ण नमन माझे श्री गुरुराया नमन माझे श्री गुरुराया नमन माझे श्री गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया
देवाची सासरी कोण उठवले डोळे शोध लागला नमन माझे श्री गुरुराया
महाराज दत्तात्रया तुझे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती माझ्या जीवाचे साकडे कोण पुरवील कोडे तुझे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती अनुसया सुता तुका म्हणे पावाता तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने एकतेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास जयांते केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेच बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्राप्त प्रसंगी सेवेकरिता जो निवडलेला अभंग संत सम्राट तुकाराम महाराजांचा हा 4 कलव्याचा दत्त महाराजांच्या रूपाचं वर्णन करणार चाललेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती झालेत महाराज 28 वय वर्ष 28 मदन महाराजाला जाऊन चाललेला अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय आमचे बहिरवाळ महाराज यांनी हव्यात चालू ठेवलाय त्यामध्ये सेवा करण्याची संधी या दिनाकडे आलेली आहे आपल्याला टायमाच्या संपवायची महाराज अभंगद्वारे नमन करतायत विशेषण देत आहेत कुणाला श्री गुरुराया नमन माझे दत्तात्रय म्हणायला पाहिजे होतं का बरं नमन माझे श्री गुरुराया आपल्या भागवत संप्रदायामध्ये किंवा कोणत्याही संप्रदायामध्ये गुरुला मुख्य स्थान आहे महाराज देवापेक्षा श्रेष्ठ स्थान गुरुला आहे संत पुजावे आरते देव सारावे पडते पूजा करीत असताना जर देव पूजा प्रधान संत आले पूजा राहू द्यायची आणि संतांची पूजा करायची त्यांना नमस्कार करायचा म्हणून गुरुला मुख्य स्थान आहे का बरं जे करता येत नाही ते गुरु करून दाखवतात देवाला करता येत नाही ते गुरु करून दाखवतात का मुख्य स्थान दिलं गुरु हा संत कुळेचा
गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोक. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. गुरु साधकाची साय, गुरु भक्ता लागी माय, गुरु कामधेनु गाय भक्ता धरी दुबतसे. गुरु घाले ज्ञानांजन, गुरु दाखवे निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू भोत नांदवी. भाविकाशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला मासी, बाप रुक्मादेवी वराशी ध्यान मानसी लाविली. म्हणून आमचे तुकाराम महाराज प्रथम नमन करतात अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये. नमन माझे गुरुराया, महाराज दत्तात्रया. गुरु देव दाखवतात, देवाला गुरु दाखवता येत नाही. विठ्ठला तुम्ही ज्यांना नमस्कार करता महाराज, त्यांचा आकार उकार कसा आहे व अभंगाच्या द्रुपदात. तुझे
त्यांचं तुझी अवधूत मूर्ती. अवधूत या शब्दाचा अर्थ आपण वेगळा लावतो. भरतं लेकरू एखाद्या दारात भोंगळं असलं ना तर माणूस सहज म्हणतोय कोणाचं येतो हे अवधूत. तसे नाग व भोंगळं नाही. अवधूत म्हणजे व्यापक, भरून उरलेली मूर्ती. हरी हा व्यापक सर्व. माझ्या जीवाची विश्रांती. दत्तात्रय महाराज, श्री गुरुनाथा, तुमच्याशिवाय आमच्यावर असणारं जे संकट आहे याचं निवारण कोण करीन त्याचं तिसरं कडवं. माझ्या जीवाचे साकडे साकडे म्हणजे संकट, दुःख कोण निवारेल कोडे.
या दुःखातून या कोड्यातून आम्हाला कोण सोडवणार श्री गुरुनाथा तुमच्याशिवाय? आपण फार कोड्यात गुंतलोय महाराज, आपल्या लक्षात येत नाही. थोडा नमुना म्हणून ऐका. जन्म मृत्यूचं कोड, सुखदुःखाचं कोड, पाप पुण्याचं कोड, मी माझ्याचं कोड, इथं किती दिवस राहायचं कधी जायचं कोड, येताना बरोबर काय आणून जाताना बरोबर काय न्यायचं कोड. कोण उगविली कोड आहे? कोण आम्हाला समजून सांगन हे? माझ्या जीवाचे साकडे कोण पुरवेल कोढे. पहिले आमच्या लहानपणामध्ये पोरं खेळायचे, पुरी पोरं, आणि ते एकमेकाला कोड घालायचे, कोड घालायचे, आणि ते एकानं घालायचं आणि दुसऱ्याने जिंकायचं. नाही जिंकता आलं तर नाही जिंकता आलं तर म्हणायचं बोलण्यावर. मग ते मुलगा असो नाही तर मुलगी असो मग नवरा बोलायचं. मग त्या नवरा बोलणाराने ते कोड उलगडून सांगायचं. नमुना म्हणून ऐका लहानपणचा आमचा. परातभर रुपये तुझ्या बाला मोजता येणार, माझ्या बाला मोजता येणार. सांगा पुढं काय? आता तुम्ही कोड्यातून सुटलेले तर तुम्हाला काय माहिती? आधी होती भारी भोळी, मग लिहिली हिरवी चोळी, आता आली रंगाला आणि हात लावून द्याय ना अंगाला. कोड लई सोपे याचे अर्थ आहेत बाबा. आपला मुद्दा कुठे? कोड उगवेल कोडे तुझी अवधूत मूर्ती, माझ्या जीवाची विश्रांती. विठोबार कुमार कसा झाला आणि कुठे झाला याचा थोडस आपल्याला चौकशी करायची. महाराजांचा जो जन्म झाला तो गिरनार पर्वतावर झालेला. गिरनार पर्वतावर आजही दत्ताची मूर्ती आहे. चारीधामानं जाणारे माणसं जर कोणी गेले असतील त्यांना माहिती. कसा झाला? ब्रह्मदेवाची सावित्री, विष्णूची लक्ष्मी आणि महादेवाची पार्वती ह्या आपल्या शिराळा गप्पा हाणीत बसल्या. तिघीजणी. गप्पामध्ये दोन प्रकार आहेत, एक शिराळा गप्पा आणि एक उन्हाळा गप्पा. आता मला वेळ नाही याचा फरक सांगायला. एकमेकीला बोलत असताना त्यांना थोडा अभिमान झाला आणि मोठ्या माणसांना अभिमान होतोच महाराज, कशाचा का व्हायला. प्रातस्मरणीय हा ब्रह्मीभूत आमचे वक्ते महाराज म्हणायचे, कशाचा का व्हायना पण गड्डा, त्याला अभिमान म्हणते. अभिमान झाला आणि एकमेकीला म्हणू लागल्या, काग काग आपल्यासारख्या सती, सत्शील आणि पतिव्रता जगात कोणी नाही. आपण भाग्यवान आहेत. एवढ्यामध्ये नारद महर्षी दारामध्ये आले. नारायण नारायण. नारदाकडे पाहिलं, नमस्कार केला.
नारदा आपण कुठून आला? म्हणजे मृत्यू लोकातून. नारदाला तिन्ही ताळामध्ये हिंडायला परवानगी आहे आजही. मृत्यू लोकातून? हो. म्हणजे नारदा तुम्ही तिन्ही ताळामध्ये गमन करता, आमच्या बरोबरीचं जगात कोणी आहे का? नारद थोडे स्तब्ध झाले. नारदा सांगा बरं, आमच्या बरोबरीचं कोणी आहे का? नारद म्हणले तुमच्यापेक्षा श्रेष्ठ एक बाई आहे, तिघीपेक्षाही. तुम्हाला ती गेले एका पारड्यावर घातलं, तिला एका पारड्यावर घातलं, ती जड बोलली. तिचं नाव म्हणजे अनुसा आहे. रोष आला महाराज. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ व्हायला लागले की महाराजाला रोज येतात, आनंद व्हावा. बालकाचे धनी धाईचे, शिष्या त्याने होणे होईचे, तो एकला जाणीचे का प्रसवती. अभिमान वाटला. तिघी जणीने विचार केला, म्हणजे आपण याचा काहीतरी तोडगा काढू. आणि तिघी जणीने विचार केला, म्हणजे आपल्या मालकाला आपण अनुग्रह देऊ. मालकीनीचा अनुग्रह लवकर साक्षात्कार होतो. मला आता मला त्याचा अनुभव नाही, पण म्हणते लवकर साक्षात्कार होतो. संध्याकाळी काही घरी आल्यानंतर त्याने विचारलं, का हो का हो का आज तू जोरात दूषित दिसते? म्हणजे काही नाही. नाही पण सांग ना. म्हणजे तुम्ही त्याचं निवारण मग आम्ही कसं करतायत? म्हणजे होय आव कसं तू म्हणशील तसं. म्हणजे गिरनार पर्वतावर दत्तात्रयाचा आश्रम आहे. काय त्या मुलीचं नाव? गिरनार पर्वतावर अनुसायाच्या मालकाचं अत्री ऋषीचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये त्यांची मालकी नाही, तिचं सत्वहरण करायचं. बरं म्हणले. हो ऐकते, पण आईचं वडिलाचं नाही. टिंब तुझं लग्न झालेलं आहे ना, मग काय हरकत. तिघा जणांनी वेग बदलला आणि संन्यासाची रूपं घेतली. भगवत धारण केलं, जटा बांधल्या, अंगाला भस्म लावलं, रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि अनुसायाच्या आश्रमामध्ये येऊन दारामध्ये भिक्षा मागितली. ओम भगवती भिक्षा आणमध्ये. अनुसया उठल्या. ग्रंथ आश्रमाचं एक मुख्य वर्म आहे, ऐका सगळेजण. दारामध्ये जर भिक्षुक आला तर सगळं काम सोडून त्याला अगोदर काहीतरी वाढीत जावं, यथाशक्ती. त्याला जास्त वेळ उभं करीत जाऊ नये. आणि तो जर माघारी गेला, विनमुख झाली अतिथी, पालटे सुकृताची संपत्ती, त्याचा बदल होतात. त्या बाई उठल्या, डाळ तांदूळ कणिक ताट भरून घेतली, भिक्षा वाढायला आले. महाराज भिक्षा घ्या. म्हणजे अशी भिक्षा घेत नाहीत. मग म्हणजे सवळ्यात पाहिजे. म्हणजे मी सवळं नेसून येते, म्हणजे तशी आम्ही घेणार नाही. दारातून अतिथी विनमुख जाता कामा नये. आणि हे तर भिक्षा घेत नाहीत, मग कशी घेणार? म्हणजे विवस्त्र आम्हाला भिक्षा वाढली पाहिजे. विवस्त्र भिक्षा वाढली पाहिजे. आता ह्याही माऊली त्या तोला मोलाच्या होत्या, हातात पाणी घेतात, शिंपाळलं त्यांच्याकडे. ते पण 15 दिवसाचे 3 लेकरं झाली. त्याला अनुसयाने नाव घातलं, अंग पुसलं, दनपुष्प केले, जीव खाऊ घातलं आणि पाळण्यात झोपवलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, मी केलं विचारला तुमचे तुमचे अहो म्हणले ते फिरायला गेले ना, कुठं सत्ता असेल तिथं थांबत. चला म्हणले जाऊन पाहू तरी. आपण पाठवलं होतं अनुसायाकडे. त्या गिरनार पर्वतावर आल्या आणि आश्रमामध्ये येऊन अनुसायाला विचारलं, बाई
आमचे ते आले होते, ते परत कधी गेले म्हणले. ते गेले नाहीत का? खायला मिळाल्यावर इथंच राहायला लागले. त्यांना भिक्षा मिळाली. कुठे ते म्हणजे पाण्याचे. हे तिघीजणी गेल्या. आपले आपले ओळखून नाही, आपण यांना कोणालाच ओळखा नाही. परत अनुसार आले, बाई आमचे ओळखून द्या. त्यांना ओळखून दिलं आणि ते घेऊन चालल्या. अनुसायाने विनंती केली, महाराज तुम्ही आलात, पण तुमची आठवण म्हणून मला काय आणि जग काय म्हणतील, काय आठवण. तुम्ही तिघांनी अवतार घेतला पाहिजे. त्या तिघा जणांनी अंश रूपाने अवतार घेतला. अंश अवतार, अंशांशी अवतार, पूर्ण अवतार. शरीर एक, 3 तोंड, वेश वेगळे वेगळे. काय 3 तोंडाचं अभंग नाही काय? 3 शिरे 6 हात. 3 शिरे 6 हात. तया माझे दंडवत. अवतार घेतला आणि अनुसायाने सांगितलं, इथं माझी आठवण म्हणून माझी इथं राहा. हा दत्ताचा अवतार आहे. त्याला दत्त जयंती म्हणतात या अवताराला. आणि तो अवतार साजरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरु या स्थान म्हणून आपण साजरा करतो. नमन माझे श्री गुरुराया महाराज दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. माझ्या जीवाचे साकडे कोण पुरविल कोडे. अनुसया सुता तुका म्हणे भावाचा. मला वाटतं बस करा. ज्ञानेश्वरा Suta